नमस्कार, मी नवीन विद्याधर आचार्य. मी राहणार वाडोली गाव, चेंबूर, मुंबई. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेली 18 वर्ष काम करत आहे. मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे ह्याबद्दल मी ह्या यूट्यूब चॅनलवर जे बोलत आहे हे माझं वचन आहे. मी जर निवडून आलो नाही तरी आणि आलो तरी ह्या गोष्टी मी करणार आणि करणारच आहे. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर कायम असेल. मी निवडून आल्यानंतर मी ज्या गोष्टी केल्या नाही तर तुम्ही मला येऊन पकडू शकता. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चित राहावं की मी ह्या गोष्टी करणार म्हणजे करणारच. पहिला मुद्दा माझ्या मतदारसंघातला असा आहे की माझ्या मतदारसंघात येणारे गावठण हे मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये गावठण आणि कोळीवाड्यांवर अतिशय अत्याचार झालेले आहेत. कारण झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये त्यांना अमर्याद सुविधा दिल्या जातात आणि गावठणांना त्या दिल्या जात नाहीत. गावठण कोळीवाडे हे मूळ नागरिक असून सुद्धा त्यांना त्या सुविधा मिळत नाहीत. हा कुठेतरी अन्याय आहे. तो माझा पहिला मुद्दा ह्या माझ्या अजेंडामध्ये असणार आहे. हा मुद्दा मी सोडवेन. महाराष्ट्र सरकारच्या दरबारी गावठणांच्या पुनर्रेखनाचा जो प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न गेले 7-8 वर्ष आहे, तो मी तडीस लावणार आणि त्या माध्यमातून जी गावठणातली घरं आहेत ह्यांना जे विकास आराखड्यातले नियम जे कठीण नियम लावले तेच कुठेतरी शिथिल करून त्यांच्याच घरांचा पुनर्विकास करायला, त्यांना काहीतरी चांगलं पुनर्विकास करून चांगल्या घरात राहण्याची सुविधा मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार. माझा दुसरा मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिका असेसमेंट टॅक्स म्हणजे मालमत्ता कर जो लावते हा रेडी रेकनर दरावरती मालमत्ता कर लावते. उदाहरणार्थ चेंबूर स्टेशनला 95% झोन आहे. तोच तुम्ही टिळक नगरला गेलात तो 85% आहे. तोच तुम्ही PL लोखंडे मार्गला गेलात तर 75% अशा तऱ्हेचे झोन तयार केलेले आहेत. सुविधा सगळ्यांना एकच मिळतात, एकच वॉर्ड त्यांना त्या सुविधा देतो. त्याच्यात कुठेतरी सुसूत्रीकरण पाहिजे. म्हणजे 500 फुटाला राहणाऱ्याला तुम्ही मोफत देताय, तो सगळ्या सुविधा त्याच वापरतो आणि कुठेतरी 501 स्क्वेअर फुटावरती अन्याय होतो. त्याचं कुठेतरी सुसूत्रीकरण व्हावं याच्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. तिसरा, माझ्या मतदारसंघामध्ये असणारे जे कांदळवन आहे ह्याच्यावरती बरेच म्हणजे प्रयोग करून ते मारण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचं कुठेतरी संरक्षण करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्या माध्यमातून कांदळवनात असणारी जैवविविधता ह्याच्यासाठी पर्यटन माध्यमातून काय करता येतंय का त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अतिशय सुंदर कल्पना ही आहे. कांदळवनात पर्यटन हा अजून तसा फारसा प्रयोग कुठं झालेला नाहीये. म्हणजे चेंबूरचं नाव तुमच्या प्रयत्नांमुळे एका पर्यटन स्थळामध्ये पण येऊ शकेल. नक्कीच. एक्झॅक्टली आपली चेंबूरचं म्हणजे तुमचा जो मतदारसंघ आहे तो तिथं कांदळवनं कुठं आहेत एक्झॅक्टली? महाराष्ट्र नगर, मानपूर ते आता योगायतन पोर्ट ह्याच्या ते BRC ह्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात ती कांदळवन आहेत. आणि म्हणजे आपण वाशीला जातो त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे आहे. ओके. बरेच ठिकाणी फ्लेमिंगो पण येतात. त्यासाठी त्याच्यासाठी आपण करू शकतो आणि त्याच्यासाठी दृष्टी पाहिजे. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर तिकडच्या स्थानिकांना त्यातनं रोजगार निर्माण होऊ शकतो. माझ्या अणुशक्तीनगरमध्ये केंद्र सरकार आणि मोठमोठ्या कंपन्यांची स्वतःची अशी क्रीडांगणं आहेत, मोठी मोठी ग्राउंड्स आहेत, त्यांच्या नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान आहेत. परंतु सर्वसामान्य नागरिकांना ती नाही आहे. त्याच्या ज्या महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात राखीव असलेले जे भूखंड आहेत त्याचा पुनर्विकास करून त्याच्यावर असलेली अतिक्रमणं काढून तिकडल्या मुलांना खेळण्यासाठी मैदानं आणि वरिष्ठ नागरिक परत लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानं बनवण्याचं माझं एक मानस आहे आणि तो मी पूर्ण करू शकेन. कारण माझ्याकडे तसं विजन आहे, माझ्याकडे तसं आरेखन केलेलं आहे. मी सर्वसामान्य अगदी एखादा नागरिक बिल्डिंगमधून उतरला, हातात क्रिकेटची बॅट बॉल घेतला, जाऊन खेळू शकतो अशा तऱ्हेची क्रीडांगणं बनवणार आहे. एखादं वयस्कर कुटुंबाला आपल्या कुटुंबियांसोबत फिरायचं आहे तर त्याला इझी टू ॲक्सेस अशी क्रीडांगणं आणि उद्यानं आपण बनवणार आहोत. पण चेंबूरमध्ये एकही नाट्यगृह नाहीये किंवा कला 14 विद्या आणि 64 कला ह्या ज्या
केंद्रामध्ये जोपासल्या जातील असं एखादं नाट्यगृह किंवा नाट्य संकुल उभारण्याचा माझा म्हणजे मानस आहे. आपण कला संकुल म्हणू शकतो हो, का? कला संकुल की जिथं नाट्यप्रयोग पण केले जातील आणि अन्य ज्या अन्य कला केले आहेत जातील. सगळ्या. बरोबर. तर हेही आपण राज्य शासनाच्या मार्फत करूया. मी आमदार झालो तर राज्य शासनाच्या माध्यमातून ते मी करू शकतो. मला ते सोपं जाईल. अतिशय उत्तम, एक सुंदर कल्पना आहे. कारण आपल्याकडे असं म्हणतात की जर तुमच्याकडे कोणतीच कला नसेल तर अशा वेळेला तो माणूस म्हणजे फक्त बिनशेपटाचा प्राणी आहे प्राणी असं आहे. समजावं. असंच. Exact. तर कलेची जोपासना करण्यासाठी आपण जे काम करणार आहात ते अतिशय उत्तम असं नक्कीच. काम आहे त्या ठिकाणी. अणुशक्तीनगरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती रोड आणि रेल्वेच्या अफेक्टेड लोकांची पीएपी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनच्या मोठ्या मोठ्या कॉलनीज उभा केल्यात. त्यांना इथे आणून टाकताना त्यांच्या फ्युचर म्हणजे त्यांच्या भविष्याविषयी कधीही सरकारने विचार केला नाही. त्यांची मुलं होणार आहेत, त्यांना मुलं बाळ होणार आहेत, ती शाळांमध्ये जाणार आहेत, त्यांना आरोग्य सुविधा लागणार, ह्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं सरकारने प्लॅनिंग केलं नव्हतं. एक भूखंड राखीव आहे परंतु त्याच्यावरती अनधिकृत पार्किंग चालू आहे. माझा मानस आहे तिथे केजी ते पीजी असं एखादं संकुल उभं करायचं. त्याच्यात उच्च शिक्षण म्हणजे अतिशय नावाजलेली शिक्षण संस्था ते चालवेल याच्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. अतिशय उत्तम. म्हणजे आपण थोडक्यात या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपले प्रयत्न प्रयत्न या असणार ठिकाणी दिसत आहेत. आणि काही सांगायचे आहेत का आपण? आणखीन एक माझा असा मुद्दा आहे की माझ्या मतदारसंघामध्ये बरेच प्रोजेक्ट येत आहेत. उदाहरणार्थ मेट्रो आहे, योगायतन पोर्ट आहे. नुसतं रोजगार हा माझा उद्देश नाहीये. रोजगार एक पिढी काम करते निघून जाते, त्याच्यानंतर त्या पिढीला पुरा फायदा होत नाही. माझा असा प्रयत्न राहील की एक पिढी स्वयंरोजगारात उभी राहिली तर त्याची पुढची जनरेशन पण त्यांची पुढची पिढी पण त्याच व्यवसायात तग धरून उभं राहू शकेल. यासाठी माझे प्रयत्न राहणार. रोजगार आणि स्वयंरोजगार हे दोन्हीही या माध्यमातून उभं करायचा माझा प्रयत्न राहील. मुलांना त्यांच्यात असलेलं कौशल्य विकास माध्यमातून एआयच्या माध्यमातून त्यांचे नवीन नवीन रोजगार कुठले उपलब्ध होऊ शकतात त्यासाठी त्यांना विशिष्ट प्रशिक्षण द्यायचं आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना स्किल व्यवसाय करणं म्हणजे उद्या जाऊन त्यांना कुठेही अडचण येऊ नये याच्यासाठी माझे प्रयत्न असतील. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आता सध्या KFC वगैरे असे काय काय फॉरेन ब्रँड येत आहेत, तशा प्रकारचे आपण मुलांना आपण आपल्या प्रशिक्षण देऊन त्या पद्धतीचे बर्गर वगैरे आपण इनोव्हेट करू शकतो. त्यांना परत मोबाईल रिपेअरिंग आहे, आता नवीन इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत ज्या आता टेक्नॉलॉजी बरोबर चालायला शिकवलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत आपण. परत लागणारे उद्योगाला लागणाऱ्या सामानासाठी काय काय हार्डवेअरचं वगैरे काम करू शकतो त्या संबंधातले पण उद्योग आहेत ते पण आपण त्यांना त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण ट्रेनिंग देऊन त्यांना त्याच्यात उभं करू शकतो. हा त्यांना स्वयंरोजगार मिळणं म्हणजे ते त्यांच्या अनेक पिढ्यांचा बंदोबस्त होणं हे त्याच्यातला आपला उद्देश आहे. एक आपले महाराष्ट्राचे अतिशय छान असे लेखक किंवा बहुआयामी व्यक्तिमत्व आहे पु ल देशपांडे. तर त्यांच्याबद्दल त्यांनी असं बोलले होते एकदा की ज्यावेळेला बेकरीत मी गेलो आणि तो पाव करताना बघितलं तेव्हा मला कळलं, म्हणाले ह्याला पाव का म्हणतात. तर आपल्याला या संदर्भात काही सुविधा सुधारणा देता येतील का? अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पाव हे कुठलेही म्हणजे माणसाच्या कुठल्याही अंगाचा वापर न करताही केले जाऊ शकतात. त्याचंही ट्रेनिंग आपण मुलांना देऊ शकतो आणि ह्याच्यात कित्येक लोक ह्या पावाच्या व्यवसायात कोट्याधीश झालेले आहेत. बेकरीत आपण स्थानिक भूमिपत्रांना एवढ्या चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊ की त्याच्यात त्यांच्या बेकरी प्रोडक्ट त्याच्यात पिझ्झा बेस येतो, टोस्ट येतात, परत बर्गरचे ब्रेड येतात, बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या मानवनिर्मित रसायनाविरहित हे आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक भूमिपुत्रांच्या माध्यमातून आपण ते उपलब्ध करून देऊ शकतो आणि ते आपण करून देऊ आणि त्यासाठी आपण स्थानिक भूमिपुत्रांना प्रोवोक करून त्यांच्याकडनं ही कामं करून घेऊ. अतिशय उत्तम. बेकरी व्यवसाय आजकाल फार गरजेचा आहे कारण खूप वेळेला असं होतं की आजकाल लोक वडा खायला लागलेत, पाव त्यागायला लागलेले.
बरोबर आहे. त्यासाठी आपण अशा पद्धतीत जर चांगल्या दर्जाचे पाव देऊ शकलो तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होईल. नक्की नक्की फायदा होईल. अणुशक्तीनगरमध्ये असलेल्या वाहतूक कोंडीच्या समस्या ह्या मानव निर्मित आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅफिक सिग्नल जर आपण अद्ययावत केले तर कित्येक पटीने ही जी वाहतूक कोंडी आहे ही वेळेवर त्याचं निराकरण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वायू प्रदूषणही कमी होऊ शकतं. त्यासाठी मी प्रयत्न करणार आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सिग्नलचं अत्याधुनिकीकरण करून ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार. माझ्या मतदारसंघात RMC प्लॅन्टचं खूप मोठ्या प्रमाणात पेव आहे. शासकीय नियम असा आहे की एखाद्या अपार्टमेंट किंवा बिल्डिंगच्या कमीत कमी 500 मीटर दूर असे प्लांट असावेत, परंतु कित्येक ठिकाणी ते 50 मीटरचंही अंतर नाही आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरात धुळीकणापासून दम्याचा अस्थम्याचा त्रास होण्याच्या बऱ्याच समस्या आहेत. उदाहरणार्थ रैजस कॉलनी आहे, गोदरेज आहे, ह्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे. त्याचं शासनाचे नियम, कठोर नियम वापरून ह्या गोष्टी आपण कंट्रोल करायला बघणार आणि त्याचं निराकरण करणार. ही पहिली प्रायोरिटी असेल आपली. लोणार म्युन्सिपल वसाहत जी आहे तिचं 1989 पासून मालकी तत्वात देण्यासाठी तिकडल्या कर्मचाऱ्यांची मागणी होती. ज्या कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचे जे क्वार्टर्स होते ते सोडले नाहीत, त्यांचं पेन्शन ग्रॅच्युइटी सगळी मुंबई महानगरपालिकेने अडकवली. त्यातले कित्येक कर्मचारी दुर्दैवाने आज हयात नाही आहेत, त्यांची पिढ्यांनाही त्याचं हे मिळालं नाही. आज एवढी वर्ष, एवढे आमदार, एवढे सगळे लोकप्रतिनिधी येऊन गेले, परंतु तो सोडवला नाही. सरकार दरबारी त्याच्यावरती आवाज उठवणार आणि ती जी समस्या आहे ती निराकरण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि त्या कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटी पहिली कशी त्यांना मिळेल, कारण त्यांनी अख्खी हयात त्यांनी महानगरपालिकेत काम करून त्यांच्या जर उतार वयात त्यांना जर पैसे मिळणार नसतील तर त्याच्या एवढा मोठा अन्याय कोणताही नाही. तो मी सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार. महाराष्ट्र नगरला जायला एक सबवे आहे जो दर पावसाळ्यात पूर्ण भरतो आणि महिन्यातले 20 दिवस तरी लोकांची रहदारीचा प्रश्न होतो. आज जवळजवळ 50-60 हजार लोकवस्तीच्या भागाला रस्ता बनवू शकत नाही, ह्याच्यावर मोठे दुर्दैव नाही. मी निवडून आलो आणि मी ह्याच्या आधीही प्रयत्न केलेत, मी माझे पत्रव्यवहार पण आहेत, पण मी निवडून आलो तर त्याचा मी 1 वर्षाच्या आत त्या समस्येचं निराकरण करणार म्हणजे करणारच. महाराष्ट्र नगराला 12 महिने वापरता येईल असा रस्ता आणि चांगला मोठा रस्ता मी उपलब्ध करून देणार, याची माझी पूर्ण खात्री आहे मला. आपली संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती ही खूप अनादी कालापासून आहे. तिच्या जोपासण्यासाठी आणि तिच्या संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे. परत राजभाषा, ही राजभाषा कशी आपली आणखीन चांगल्या प्रकारे वापरली जाईल, तिच्याबद्दल लोकांमध्ये कसं प्रेम निर्माण होईल याच्यासाठी मी कटिबद्ध आहे. परत राज्यभाषेचा पुरस्कार कायम मी करत राहीन आणि त्या माध्यमातून मी आपली संस्कृतीही जोपासेन आणि त्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. मी अणुशक्तीनगरमधनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. माझी निशाणी आहे रेल्वे इंजिन. आपण रेल्वे इंजिनला मत देऊन मला आमदार करावा आणि मी जे वचनं दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला सहकार्य करावं, एवढीच मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.